हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? बरका हा जायकामध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा. तर आपण ना मस्तपैकी आज मी तुम्हाला मस्त काय बरं दाखवणार आहे. मी तुम्हाला बटर चिकनची अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवणार आहे. तर यासाठी बघा आपल्याला चिकन लागणार आहे. अर्धा किलो चिकन घेतले मी. याला ना आपण स्वच्छ व्हिनेगर घालून स्वच्छ 2-3-4 पाण्याने तर धुवून घेतले मी ह्याला स्वच्छ. तर आता हे आपण यात घालून घ्यायचं आहे. स्वच्छ तुम्ही पण असं धुवून घ्या. हे अर्धा किलो चिकन आहे. आता बघा यात आपण एका लिंबाचा रस घालायचा आहे. थोडंसं दही लागणार आहे आपल्याला. एक 3 चमचे दही घेतले, छोटा चमचा. 1 चमचा भरून आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागणार आहे बघा. हा पण मी घरीच केला आहे आलं लसूण पेस्ट. तुम्हाला जर याचं रेसिपी पाहिजे असेल ना तर मला कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला रेसिपी करून दाखवते. आता आपल्याकडं तिखा लाल असतो बघा, असं कश्मीरी तिखा लाल, तो 1 चमचा भरून घालायचा आहे कलरसाठी. हे काय तिखट नसतो हा. आणि चवीप्रमाणे आता आपण बघा, तुम्ही जपून मीठ घाला. ह्यात पण थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. आणि परत आपण जी ग्रेव्ही करणार आहोत ना त्यात पण आपण मीठ घालायचं आहे. आता छानपैकी केलं ना, हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याला सगळा मसाला व्यवस्थित खालून वर लागेल आपला. तर बघा मैत्रिणींनो, असं पूर्ण त्याला लावून ना आता हे आपल्याला 30 मिनिटासाठी म्हणजे अर्ध्या तासासाठी आपण हे फ्रीजला मॅरिनेशन करायला ठेवणार आहोत. चला तर मग आता आपण ह्याला झाकण लावून पूर्ण वरून असं एक झाकण लावूया आणि फ्रीजला ठेवून देऊया आपण. आता मी तुम्हाला पुढची रेसिपी त्याची ग्रेव्ही कशी करायची ते दाखवते. चला तर मग. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण थोडंसं कढईमध्ये तेल थोडंसंच घ्यायचं आहे बघा, एवढंसं. आणि आपल्याला एक किलो ग्रेव्हीसाठी ना हे 2 मी मोठे कांदे घेतल्यात, उभट असे चिरून घ्यायचे आहेत. आणि 2 टोमॅटो घेतल्यात मोठे, लाल भडकच घ्या तुम्ही पण. मिरच्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तिखट असेल तर तुम्ही 1 घ्या. आणि कोथिंबीर भरपूर लागणार आहे आपल्याला, आणि कसुरी मेथी पण लागणार आहे. आता छानपैकी ना याला परतून घ्यायचं आहे. काजू पण लागणार आहेत आपल्याला. बघा आता आपण मिरची घालून घेऊया. 2 मिरच्या घेतल्यात मी. आता टोमॅटो घालूया. थोडासा आपला बघा कांदा असा लालसर झाला पाहिजे. तुम्हाला मी सगळे जेवढे हॉटेलचे पदार्थ आहेत ना सगळे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवणार. पण तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या माझ्या चॅनलला, म्हणजे तुम्हाला अशा मस्त मस्त रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील. तो बाजूला जो बेल आयकॉन आहे ना तो प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब होईल मग तुमचं चॅनल. आणि मग तुम्हाला माझ्या मस्त मस्त नोटिफिकेशन मिळतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका बिलकुल. आता आपण यात पण ना थोडंसं आलं लसणाची थोडीशी पेस्ट घालायची, जास्त नाही आहे बघा. आता बघा काजू घालून घेऊया आपण एवढे. आता यात पण ना आपण थोडंसं मीठ चवीप्रमाणे घालायचं बघा, थोडंसं घालायचं. त्यात आपण थोडं घातलं त्यामुळं थोडं घातलं. आणि आलं लसणात पण थोडंसं मीठ असते, म्हणजे त्यामुळे जपून जरा मीठ घाला. ते आपण मगाशी जी कोथिंबीर चिरून घेते ना त्याचे हे पण घालायचे, आपल्याला डंठल पण घालायचे त्यात. बघा आता आपला मसाला झालेला आहे हा ग्रेव्हीचा. आता याला आपण बाजूला ठेवूया, थंड करून घेऊया छानपैकी, आणि मग मिक्सरला लावून घेऊया. तुम्ही थोडंसं यात पाणी पण ॲड करू शकता, थोडंसं, खूप पातळ करायचं नाही आहे. आता मैत्रिणींनो आपण गॅस बंद केलेला आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे. आणि हे थंड झालं की मिक्सरला लावून घेऊया.
आणि आपली मग ग्रेव्ही तयार होते मग. तर मैत्रिणींनो, आपण ना मस्त नान करणार आहोत. तुम्हाला मी सोप्या पद्धतीने नान दाखवणार आहे, जे आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो, तर आपण घरी का करू नाही शकत. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. कृती बघा, हे मी 3 वाट्या मैदा घेतला आहे बघा. ह्याच वाटीनं मी मैदा घेतला आहे. आता आपण यात बेकिंग पावडर घालणार आहोत. बेकिंग पावडर जी आपण केकसाठी वगैरे आणतो ना, ती बेकिंग पावडर घालणार आहोत बघा. अशी असते ती. तर एवढी घालूया. आता आपण हे पण चाळून घेतल्या मी. चाळूनच घालायचे आपल्याला. हा 1 चमचाभर पोह्याचा चमचा घालायचे. आता बेकिंग सोडा अर्धा चमचा सोडा घालायचा आहे, अर्धा चमचा आपल्याला फक्त. आता ना हे मी कोमट दूध घेतलंय, थोडंसं घेतलंय बघा. एक 2 कपाचं दूध घेतलंय आणि त्यात आपल्याला साखर घालायची आता 1 चमचाभर. आता चवीनुसार मीठ घालूया. तुम्ही तुमच्या अंदाजानं जेवढं पिठात लागेल तेवढं व्यवस्थित घाला. आता बघा, रिफाइंड ऑइल घालायचं आहे आपल्याला अर्धा. आणि त्यात थोडंसं आपल्याला 2-3 छोटे चमचे दही घालून घेऊया आता यातच. आता ना हे छानपैकी ना सगळे जिन्नस जे आपण घातले ना, ते सगळे छानपैकी मिक्स होऊन द्यायचं आहे. आणि आता यात आपण पिठात थोडं थोडं करून घालून आता छानपैकी हे थोडं थोडं करून पिठात घालून पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट असं पीठ मळायचं आहे. खूपच घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, असं मळून घेऊया आता पीठ आपण थोडं थोडं. तुम्ही लागलं तर पाणी पण यूज करू शकता. आता आपण थोडंसं पाणी लागतं आहे म्हणून थोडं थोडं पाणी घेऊन छानपैकीचं पीठ मळून घेऊया मऊ असं. तर बघा, अशा प्रकारे आपलं पीठ आता छानपैकी नानचं मळून झालेलं आहे. आता याला पण आपण 30 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. 30 मिनिटानंतर छान होतात आपले. तर चला, तर मग आता हे बाजूला ठेवून देऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण असं पॅन घ्यायचं आहे. आता जे आपण मॅरिनेशन केलेलं ना, ते झालं आहे आता आपलं. आता सगळे पीस यात घालून ना थोडंसं फ्राय करून घेऊया आपण चिकनला छानपैकी. बघा अशा प्रकारे. बघा आता छानपैकी एक बाजू आपल्याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचे आहे. आणि मग सेकंड बाजूला पण दुसऱ्या बाजूला पण आपण छानपैकी फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत असं. आणि बटर चिकन म्हणजे आता बटर वगैरे काय घालणार नाही आहे. बटर म्हणजे काय लोणीच असते. त्याच्या जागी आपण तूप वापरू शकतो. टेस्ट सेमच येते त्याची. पण तुम्हाला आयत्या वेळेला जर तुम्ही करणार असाल तर असं करू शकता ना. अगदीच बटर असायला पाहिजे असं काय नाही आहे. पण मी माझी काय पद्धत आहे माहिती आहे का, मी लोणी वगैरे काढायचं असलं ना तर थोडंसं वाटीभर लोणी काढून ठेवते. कारण आपल्याला व्हिडिओ वगैरे करायचे असतात ना. पण आजच नेमकं मी कालच हे केलं तर पण काढलेलं नाही आहे. नाहीतर अजून जरा टेस्ट छान झाली असते त्याची. पण टेस्ट छानच होते. तुम्ही करून बघा अशा प्रकारे. असं आपल्याला हे असं चमचा घेऊन पलटी मारून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे खालीवर करून छानपैकी. बघा आता आपलं तेल सुटा लागलं आहे छानपैकी याला बाजूने. छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे याला. आणि हे शिजलं पाहिजे छानपैकी, त्यामुळे गडबड करायची नाही आहे बिलकुल.
बाजूने बघा असं तेल वगैरे छानपैकी सुटलं. आता फ्राय करून घ्यायचे एक बाजू अशी आणि मग दुसरी बाजू पण आपल्याला पलटून अशी फ्राय करून घ्यायची. तेल पूर्ण छानपैकी सुटलं पाहिजे याला. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला हे थोडा वेळ ठेवून करायचं आहे, गडबड करायची नाही आहे. बघा असं बाजूने आता तेल सुटले. आता एक बाजू आपली फ्राय झालेली आहे. कसं करणार तुम्हाला तर ते बघा, अशा प्रकारे एक बाजू आपली फ्राय झालेली आहे. आता छानपैकी याला पलटी करून अजून एक 10 मिनटं ठेवून छानपैकी शिजवून घ्यायचं आहे चिकन. तर बघा मैत्रिणींनो, आपलं छानपैकी असं चिकन आता फ्राय झालं आहे. आता मस्त एकदम बघा, तुम्ही बघू शकताय कसं झालं आहे ते. दोन्ही बाजू फ्राय झाल्यात. आता आपण हे काढून घ्यायचं आहे. आता आपण ग्रेव्ही करून घेऊयाची. चला तर मग. तर बघा मैत्रिणींनो, आपलं चिकन बघा शिजलं आहे. हे बघा आहे का, छानपैकी शिजलं आहे. आता आपण या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. झालं आहे आता आपलं हे. आता बाजूला ठेवूया आणि ग्रेव्ही करून घेऊया. आणि बाजूला पण बघा तेल सुटलं आहे छानपैकी. दाखवते मी तुम्हाला. चला तर आपण दुसरी आता कढई घेतल्या बघा. आता आपण ग्रेव्ही करून घेऊया. थोडंसं तेल घालायचं आहे. प्रॉब्लेम आहे काय बघा. आता आपण बटर घालूया. बटर नाही आहे आपल्याकडे, आता तूप घालायचं आहे आपण. त्याची टेस्ट बटर चिकन सारखीच येते. आता 2 चमचे तूप घातले मी. आता जी आपण ग्रेव्ही केली ना ती ग्रेव्ही घालूया. बघा आपला आता जे आपण मगाशी कांदा वगैरे घेतलेला आहे ना, त्याला छानपैकी आता घालून छानपैकी फ्राय करून घेऊया. आता हे पण याला पण आपण छानपैकी असं कलर त्याचा चेंज होईपर्यंत बदलेपर्यंत फ्राय करून घेऊया. आता कश्मीरी तिखा अर्धा चमचा घालायचा आहे कलरसाठी. परत घरातला जो तुम्हाला तिखट असतो ना, तो थोडासा घालायचा आपल्याला टेस्टसाठी. थोडीशी तिखट टेस्ट आहे त्याची. खूपच तिखट असेल तर थोडंसं घाला तुम्ही. आता आपण धनेपूड घालूया 1 चमचा भरून. जिरेपूड घालूया 1 चमचा भरून. आता हळद घालूया अर्धा चमचा. छानपैकी ना याला पण आपण तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे बघा. या पूर्ण मसाल्यानं ना तेल सोडलं पाहिजे बाजूनं. असं छानपैकी आपण मीडियम गॅसवर याला छानपैकी परतून घ्यायचं आहे 2 मिनटं. आणि आपल्याला जो मसाल्याचा कच्चा वास आहे ना तो पण निघून जाईल. तर मग कसुरी मेथी एक तुम्हाला मी सांगितलेली मगाशी, त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे कडक होते. आणि कसुरी मेथी पण घालायची आपल्याला 1 चमचा भरून. आता बघा मैत्रिणींनो, आता आपण या स्टेजला आता थोडंसं याला झाकण लावून ना 5 मिनटं परतून हे करून घेऊया. छानपैकी मसाला भाजून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आपली ग्रेव्हीला पण आता छानपैकी असं तेल बाजूने सुटलं. तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे. आता आपण जे आपण फ्राय केलं ना चिकनचे पीसेस ते घालून घ्यायचं यात. तर बघा मैत्रिणींनो, आपलं मस्त बटर चिकन रेडी आहे. आता म्हणजे 5 मिनटं अजून शिजवायचं आहे त्याला. आता कोथिंबीर मस्तपैकी आता घालून घेऊया भरपूर अशी. आणि दुधावरची साय आहे ना ती घालायची. एक क्रीम घालतात त्याच्यावर. तर आपण दुधावरची साय थोडंसं त्याला फेटून घ्यायचं आहे, थोडंसं घट्ट असते म्हणून. तर दुधावरची साय घालून घेऊया बघा छानपैकी. आता 5 मिनटं फक्त त्याला छानपैकी वाफ द्यायची आणि मस्त आपलं बटर चिकन रेडी आहे. तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे. आता आपण ना याला एकच वाफ काढून घेऊया हे घालून. आणि मग मी तुम्हाला नान कसं करायचं ते दाखवते सोप्या पद्धतीनं. आवडला का व्हिडिओ तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा हां. आता बघा, आता आपण याला 2च मिनटं वाफ द्यायची आहे. हे शिजलं आहे आपलं, पण छानपैकी 2 मिनटं वाफ देऊन घेऊया.
मैत्रिणींनो, आपलं पीठ किती मस्त झालं आहे बघा. तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत झालं आहे हे. आता एवढा गोळा आपण चपाती करतो ना तेवढा गोळा घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, असं ओव्हल शेपमध्ये आपल्याला ना असं लाटून घ्यायचं आहे. आता थोडंसं तुमच्याकडं काळं म्हणजे कलोंजीची बी असतील तर तुम्ही लावू शकता, नसतील तर राहू दे. असं लावायचं आहे. परत आणि एकदा त्याच्यावर लाटणं फिरून घ्यायचं आहे. कोथिंबीर थोडीशी घालायची बघा अशा प्रकारे. बाहेरच्या नानमध्ये असंच असतं ना, हे लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला ना असं धरून ना त्याला अलगद आता बघा या बाजूला आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि तवा आपला पहिला तापत ठेवायचा आहे बघा. आता अशा प्रकारे आणि थोडंसं गॅस मोठा करून घेऊया आता आपण. आता बघा हे गच्च असं हाताने बसवून घ्यायचं आहे असं बघा अशा प्रकारे दाबून बसवायचं आहे. थोडंसं आपलं पीठ असं चपाती फुगल्यासारखी दिसते हे नान. बघा अशा प्रकारे आता थोडं बाजूला असं बुडबुडे लागलेत ना असं धरून घ्यायचं आहे आपण. बघा आता ते निघा लागले तर तवा थोडा जुना झालाय म्हणून. बघा अशा प्रकारे आपली आता झालेली आहे. असं एक नान झालंय आपलं. दोन्ही बाजूने असं मागच्या बाजूने पण झालं. आता खरपूस असं भाजून घ्यायचं. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपले सगळे आता नान झालेले आहेत. आता असे करून घ्यायचे आहेत बघा. अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत बघा. किती सोपी पद्धत आहे बघा. झालं. घरच्या घरी एकदम भारीमध्ये नान आपला. ते मगाशी सगळं सारखं निघतच होतं, ते चिटकलं नव्हतं चांगलं. तर बघा मैत्रिणींनो, मस्त आपलं बटर चिकन रेडी आहे. आता सर्व करून घेणे. आपले नान पण बघा घरी केलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, मस्त आपले बटर नान बघा एवढे झालेत. आपले बटर नान भरपूर झालेत. हे 2 आणि हे 7 बटर नान झाल्यात. एवढ्या तुम्हाला मी जी क्वांटिटी दाखवली त्यात. आणि बघा आपलं मस्त बटर चिकन बघा. तुम्ही बघू शकता कसलं भारी झालं. रेडी आहे. नक्की करून बघा अशा प्रकारे. आता मी सर्व केले आणि नक्की करून बघा. आणि हे पण बघा कसलं भारी झालं. बाहेरनं पण बघू शकता तुम्ही किती छान झाले. आणि नक्की करून बघा अशा प्रकारे घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल जेवण. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असं करून घ्या. ओके, परत भेटूया अशा मस्त नवीन रेसिपीमध्ये. ओके, थँक्यू सो मच.